नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला युडायस प्लस संबंधी ज्या सर्व टॅब आहेत, जे सर्व पॉईंट आहेत त्याबद्दल माहिती घ्यायची आहे की कोणत्या टॅबचे कोणता अर्थ आहे आणि त्यामध्ये काय माहिती भरायची. म्हणजे प्रत्येक पॉईंट टू पॉईंट आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. मग त्यासाठी मी जास्त मधी न शिरता मेन जो टॉपिक आहे आपला त्यावर चर्चा करणार आहोत. थोडं फास्ट व्हिडिओ होईल पण प्रत्येक मुद्दा डिस्कस केला जाईल. जिथपर्यंत अभ्यास करून सर्व माहिती मिळून जेवढं माहिती मिळालेली तेवढी सर्व तुम्हाला सांगण्यात येईल. बघा, इम्पॉर्टंट नोट्स आलेला आहे. या इम्पॉर्टंट नोट्समध्ये सर्वात अगोदर त्यांनी आपल्याला सांगितलं की स्कूल नेम चेक करायची आहे, स्कूलची कॅटेगरी चेक करायची आहे, सर्वात लहान वर्ग म्हणजे लोएस्ट क्लास आणि हायेस्ट क्लास आणि मॅनेजमेंट ह्या संबंधीची माहिती ही चेक करूनच घ्यायची आहे. ही माहिती चेक करून दुरुस्त करण्यासाठी आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलला पाठवायची जर कधी ती चुकीची असेल तर. आता सर्वात अगोदर बघा, हे पेज झालेले. हे पेज ओपन झाल्यानंतर एवढे सर्व पॉईंट आपल्याला इथं भरायचे आहेत. इथं दिसलेले आहेत वरती टॉपला. त्याच्यानंतर इथं लँग्वेज असते, लँग्वेज हिंदी किंवा इंग्लिश करता येते. त्याच्यानंतर स्टेटस नॉट सर्टिफाय, इथं सर्व भरल्यानंतर सर्टिफिकेट मिळणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथं येणार आहे. त्याच्यानंतर वर्किंग प्रोसेस म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे, इथं वर्किंग प्रोसेस चालली आहे बघा. याच्यानंतर ह्या सर्व टॅब आहेत, ह्या सर्व टॅब आपल्याला भरायच्या आहेत 43 पर्यंत. याच्यामध्ये सर्वात अगोदर बेसिक डिटेल आहे, आपण एक एकची आता माहिती घेऊ. लोकेशन डिटेल आहे, सॉरी, लोकेशन डिटेलमध्ये इथं स्कूल नेम, स्कूल डिस्ट्रिक्ट, युडायस ब्लॉक, आपला तालुका कोणता आहे, रूरल अर्बन, आपल्या तालुक्याचे नाव, आपल्या गावाच्या महसूल गावाचे नाव, आपल्या केंद्राचे नाव, हे सर्व माहिती आपल्या शाळेची बेसिक माहिती मागच्या वर्षी भरलेली आहे. ती 99% बरोबर असणार आहे. 1% फक्त पाहून घ्या चुकली असेल तर. आता बघा, नेक्स्ट बेसिक डिटेल. बेसिक डिटेल सर्वात महत्त्वाची, कॅटेगरी, मॅनेजमेंट इत्यादी माहिती आहे. या माहितीसाठी आपल्याला 0 पॉईंट इथं बघा, इथं त्यांनी रेड याच्यामध्ये एक डिटेल्समध्ये एक इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे की 1.10 to 1.27 कॅनॉट बी मॉडिफाय बाय स्कूल युजर ब्लॉक डाटा एंट्री ऑपरेटर. हे जर कधी मॉडिफाय करायचं, दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला MIS डिस्ट्रिक्ट किंवा ब्लॉक लेवलचा कोऑर्डिनेटर जो असेल त्याला संपर्क साधावा लागेल. म्हणजे ऑफिसकडून आपल्याला MIS डाटा ऑपरेटर जो असेल त्यांच्याकडनं हे करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी ही माहिती सर्व पाहून घ्या. STD कोड असेल किंवा लँडलाईन नंबर, मोबाईल नंबर, तिघांपैकी आपण मोबाईल नंबर चेक करून घ्या. मेल चेक करून घ्या. मेल नंतर इथं खाली आहे हेड ऑफिस. स्कूल कॅटेगरी कोड प्रायमरी आहे. लोएस्ट वर्ग, हायेस्ट वर्ग सर्व इथं 1 to 5, तुमचा 1 to 4 असेल तर तसं चेक करून घ्या. टाईप ऑफ द स्कूल 3 को एज्युकेशन, आपलं फक्त मुलींची एक, गर्ल्स आहे, एक बॉईज आहे. ते मॅनेजमेंट काय आपलं जिल्हा परिषद 16 नंबरचं आहे. आता बघा इथं दिलेलं आहे रिस्पॉन्डंट डिटेल, म्हणजे ही जो फॉर्म भरणार आहे, हे जे फिलअप करणार आहे, हे फिलअप करणारा जो व्यक्ती त्याचं नाव इथं द्यायचं. या व्यक्ती हे नाव भरताना आपल्याला मुख्याध्यापकाचंही भरता येईल किंवा उपशिक्षकाचंही भरता येणार आहे. जो फॉर्म भरतो त्याचं नाव, कोणाचंही नाव टाकता येईल आपल्याला. इथं सिलेक्ट करायचे टीचर, हेडमास्टर, इंचार्ज. त्याच्यानंतर इथं मग मुख्याध्यापकाचे नाव सिलेक्ट करायचे किंवा शिक्षकाचे नाव. इथं मोबाईल नंबर द्यायचा, त्याच्याने काही फरक पडत नाही. त्यानंतर इथं आपल्याला आपल्या शाळेमध्ये किती तुकड्या आहेत. आता आमच्या शाळेत 1 ते 5वीची आम्हाला एकही तुकडी नाही आहे, तरीसुद्धा मला एक पहिलीला 1, दुसरीला 1, तिसरीला, चौथी, 5वीला 1 द्यावं लागणार आहे. जर काही 2 तुकड्या असेल तर 2 द्यायचे, 3 असेल तर 3 तुकड्या द्यायचे आणि एकही तुकडी नसेल तरी बी सुद्धा 1 मेन्शन करायचा आहे इथं एंट्री. आपलं वर्ष 18 नंबरचा पॉईंट आहे. 1.18चा पॉईंट आहे की आपलं वर्ष, शाळा स्थापनेचं वर्ष तिथं आपल्याला नमूद करायचं आहे. शाळा मान्यतेचे वर्ष सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा परिषदेचे ते संस्था असेल तर संस्थेचे जेव्हा त्याला ग्रांट मिळते ते ग्रांटच्या त्यांना वर्ष नमूद करायचे असतं. त्यानंतर शाळेचे स्पेशल स्कूल फॉर CWSN, म्हणजे CWSNसाठी स्पेशल स्कूल जी नीड असते ती नीड पूर्ण करण्यासाठी शाळेची माहिती. WSN जे विशेष विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हा प्रकार आहे. ही शाळा शिफ्टमध्ये ओपन होते का, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आणि दुपार शिफ्ट 2 शिफ्टमध्ये असते का सिंगल शिफ्टमध्ये असते. बहुतेक जिल्हा परिषद शाळा आहे सिंगल शिफ्ट असतात, पण काही ज्या मोठ्या आहेत त्या डबल शिफ्टमध्ये असू शकतात. शाळेच्या वेळेनंतर शाळा कोणते कौशल्य प्रशिक्षण केंद्र चालवते का, एखादा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असते, करिक्युलम किंवा स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असते, त्यासंबंधी जर कधी आपण शाळेच्या वेळेनंतर काही स्किल ट्रेनिंग प्रोग्राम राबवत असेल तर यस करा किंवा नो करा. ही शाळा निवासी आहे का, निवासी असेल तर मग पूर्णपणे निवासी, अंशतः निवासी एक अनिवासी, आपण 3 नंबर करायचे. अनिवासी सिलेक्ट केल्यानंतर आपण जिल्हा परिषद
100% अनिवासी आहेत, कोणतीही शाळा निवासी नाही. निवासी शाळा असेल ज्याची, तर त्याचा प्रकार द्यायचा आहे, आश्रमशाळा आहे की मग खाजगी आहे का मग मॉडेल स्कूल आहे का एकलव्य निवासी शाळा आहे, जव्हार आहे, नवोदय आहे, सुभाष, ह्यापैकी जो असेल तो आपल्या आस्थापनेची जी माहिती असेल ती द्यायची आहे. बोर्डिंग वसतिगृह निवासी सुविधा खालील टप्पे कोणत्या स्तरावर आहेत. आता बघा, प्रायमरी, अपर प्रायमरी, सेकंडरी, हायर, यापैकी आपण प्रायमरीमध्ये आपल्या इथं विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग, हॉस्टेल, रेसिडेन्शियल ह्या प्रकारापैकी कोणता प्रकार आहे का, तर आपल्याला यस केलं तर इथं बॉईज आणि गर्ल्सची नंबर द्यावे लागतील. खालचे आपल्याला ओपन होणार नाही का आपण, कारण की आपली शाळा 1 ते 5वी आहे, ते सर्व पॉईंट ब्लॉक केले जातील. हे बघा रेड दिसत आहे. आता इथं तशी कसली सुविधा नसल्यामुळे नो देतो मी. आणि नेक्स्ट इथं इन दिस अ मायनॉरिटी मॅनेज स्कूल, की ह्या शाळेमध्ये अल्पसंख्याक व्यवस्थापित शाळा आहे का. ही आपल्या शाळेत नो येईल. अल्पसंख्याक म्हणजे ज्या शाळेचा प्रकार अल्पसंख्याक येणार आहे त्यांनी इथं यस करायचं आहे आणि ही जी माहिती येईल ती भरायची आहे. आपल्यासाठी इथं नसल्यामुळे नो दिलेलं आहे म्हणून खालच्या मेनू ब्लॉक झालेला आहे. नेक्स्ट पेजवर जाऊ आपण. हे सर्व पेजेस भरल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. मी भरलेलं नाही, हे तुम्हाला माहितीच तो दाखवतोय म्हणून मी नेक्स्ट करतोय. तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्याच्यानंतर इथं ग्रीन ट्रायव्हिल. आता बघा पुढची माहिती आलेली आहे. बहुसंख्य विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेमध्ये शिकवले जाते का. बघा आपल्या इथं सर्व शाळेमध्ये आपल्याला मदर टंग म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये शिकवलं जाते म्हणून यस करायचं आहे. त्यानंतर शाळेतील माध्यम, शाळेतील शिक्षणाचे माध्यम इथं विचारण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपलं मराठी आहे, आमची मराठी आहे तर मराठी केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मीडियम असेल तर इथं ड्रॉपडाऊन मेनूमध्ये सिलेक्ट करून हिंदी, कन्नड, गुजराती, मराठी ती टाईप करू शकतात तुम्ही. जिल्हा परिषदमध्ये गुजराती, उर्दू बी असते. त्यानंतर मग खाली आल्यानंतर बघा इथं हा जो प्रकार दिलेला आहे याच्यामध्ये शिकवत असणारे विषय आपल्याला शाळेमध्ये टाकायचे. शिकवत असणारे विषय त्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आणि हिंदी. आता आमची आता इथं सर्वात महत्त्वाचा विषय बघा, पहिली भाषा आपली मराठी शिकवली जाते. मराठीमध्ये मग कोणत्या वर्गाला शिकवली जाते, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी सर्व क्लासला टिक मार्क करायची, ओके करायचं आहे. त्यानंतर इथं मुलं आणि मुली आणि ट्रान्सजेंडरमध्ये तृतीयपंथी आपल्या शाळेमध्ये एखादा पटावर कोणी असेल तर त्यांचीसुद्धा माहिती इथं अपडेट करायची आहे. मग त्यानंतर मग इंग्लिशसुद्धा आपल्याला 1 ते 5वीपर्यंत शिकवायचे म्हणून 1 ते 5ला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये फक्त महत्त्व आहे की ज्या शाळेमध्ये 5वीचा वर्ग आहे त्यांना हिंदी फक्त 5वीसाठी आहे म्हणून पहिली, दुसरी ते 4थीपर्यंत कुठेही क्लिक करू नका, फक्त 5वीला क्लिक करा. आणि विद्यार्थी संख्या फक्त 5वीचा पट लिहा. आणि 6वी, 7वी, 8वी त्याच्यानंतर सर्वांना ते लागू होईल, पण 1 ते 5वीच्या शाळेला हिंदी फक्त 5वीच्या वर्गासाठी लागू होईल. आपल्या शाळेपासून जवळच्या शाळेचे अंतर, जे आपल्या शाळेपासून अनुदानित किंवा विगर अनुदानित शाळा असतील त्यांचे आपल्याला अंतर लिहायचे. मागच्या आपल्या शाळेच्या जवळ एखादी नवीन शाळा तयार झाली असेल किंवा बंद झाली असेल तर माहितीमध्ये बोलवली. शक्यतो मागच्या वर्षाची आपण जी माहिती भरलेली आहे ती सेम ॲज इट इथं आलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये बदल करण्याची काही आवश्यकता नाही. मागच्या वर्षी आपण किंवा मागच्या वेळेस जी माहिती भरली होती ती इथं आलेली आहे म्हणून आपल्या शाळेजवळ एखादी नवीन शाळा झाली असेल तरच याच्यात बदल होईल, नाही तर बदल होणार नाही. आता 1.34 सर्व हवामान म्हणजे सर्व ऋतूंमध्ये शाळेमध्ये प्रवेश करण्यायोग्य रस्ता आहे का. आता सर्व शाळांना रस्ता असतो, फक्त दुर्गम भागामध्ये, अतिदुर्गम भागामध्ये काही पावसाळ्यामध्ये शाळेवर जायला रस्ता नसतो तर ते इथं नो करू शकतात. आणि बाकी आपल्या पद्धतीने आपण जसं आपल्या शाळेचा प्रकार असेल त्या पद्धतीने आपण इथं करू शकतो. शिक्षण दिवसांची संख्या म्हणजे शालेय कामाचे दिवस जे आपल्याला ते इथं नमूद करायचे आहेत. प्रायमरीसाठी इथं नमूद करायचे. प्रिव्हियस अकॅडमिक इयर बघा इथं लक्षात ठेवा की ज्या वेळेस इथं प्रत्येक शाळेला प्रिव्हियस अकॅडमिक इयर लिहिलेलं येईल म्हणजे समजायचं की मागच्या वर्षाचे, आणि करंट इयर येईल तर समजायचं की आपला ह्या आता चालू वर्षाची माहिती आपल्याला द्यायची. मागच्या वर्षाचे इथं अकॅडमिक जे आपलं कामाचे दिवस आहे ते भरायचे. शक्यतो कामाचे दिवस हे मागच्या वर्षी आपण जे भरले होते तेच इथं कॅरी करायचे आहेत. तरीसुद्धा आपण आपल्या तालुका लेवलवरनं किंवा BRC CRC वरून कन्फर्म करून भरू शकता. त्याच्यानंतर शिक्षकांचे सरासरी तास शाळेमध्ये उपस्थिती असायचे. शिक्षकाचे सरासरी तास किती असतात ते इथं नमूद करायचे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे सरासरी तास किती असणार ते नमूद करायचे. साधारणतः 5 तास ते 40 मिनिटाच्या आपण भरू शकतो. त्यानंतर
शाळेत सतत व आणि सर्वसमावेशक मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन लागू केले जाते का, त्या पद्धतीने मूल्यमापन होते का. यस, सर्व शाळांनी आस्थापनांनी याला यस करायचं आहे, कारण की आपलं सातत्य सर्वंकष मूल्यमापनद्वारेच आपण परीक्षा घेतो. त्यानंतर मग पुढचा पॉईंट आहे की ए बी. आता बघा पुढचा पॉईंट आहेत की त्याचे विद्यार्थ्यांना एकत्रित सर्व नोंदी त्यांचे अभिलेखे ठेवले जाते का. यस असेल तर यस करा, नो असा सर्वांचे यस करावं लागेल. सर्व अभिलेखे ठेवतात. अभिलेखे ठेवले असेल तर ते पालकांना त्याच्या नोंदी दाखवल्या जातात का. यस करा किंवा नो करा. ते रेकॉर्ड सर्व पालकांशी शेअर केलं जातं का, त्यांना पालक मेळाव्यामध्ये दाखवलं जातं का, त्यासंबंधीही. पुढचा प्रश्न आहे की अकॅडमिक सेक्शन स्टार्ट. आपलं अकॅडमिक सेक्शन कधी चालू झालेलं आहे, जूनमध्ये चालू झालं असेल तर जून लिहा. ओके, सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा. तर माहिती विचारली गेली की अंगणवाडी, तुमच्या शालेय परिसरामध्ये अंगणवाडी आहे का. आपल्या प्रिमायसेसमध्ये अंगणवाडी असेल तर यस करा. यस केल्यानंतर मग इथं आपल्याला सर्व माहिती भरावी लागेल. कोड, अंगणवाडीचा कोड द्यावा लागेल. कोणाकोणा एकापेक्षा 2 अंगणवाडी असतात लोकसंख्या जास्ती असली तर. नंतर त्यामध्ये अंगणवाडीचे विद्यार्थ्यांनी मुलींची नावं, वर्कर, आशाताई, ते सर्वांचे यस हो यस नो वाचून तुम्ही करू शकता, मागच्याप्रमाणेच आहे. त्यानंतर मग बालवाटिका साहित्य अंगणवाडी शाळेमध्ये सुरू केलेले आहे का. आपल्या शाळेलगत जी शाळा असेल त्याच्यामध्ये बालवाटिका अंगणवाडीने सुरू केलेली आहे का. यस असेल तर यस, नो असेल तर नो. शाळेत नोंदणी केलेले कोणतेही शाळाबाह्य मुले आहे का. शाळेत नोंदणी केलेली कोणतीही शाळाबाह्य मुलं आहेत का. विशेष प्रशिक्षणामध्ये दिले जाते का. ओ असेल तर यस, नो असेल तर नो. त्यांना डिटेल ऑफ द स्पेशल ट्रेनिंग, त्यांना जी ट्रेनिंग दिली की त्याबद्दल माहिती लिहायची आहे इथं. सहसा आपली नो असल्यामुळे इथं सर्व ब्लॉक बंद आलेले आहेत, लॉक झालेले आहेत. तुम्हाला ए आणि बी सी डीचे सर्वचे माहिती सांगून देतो मी की आता जो ए पॉईंट आहे ह्या पॉईंटमध्ये दिलेला आहे की चालू शैक्षणिक वर्षामध्ये विशेष प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या मुलांची संख्या, इथं विद्यार्थी मुलींची विद्यार्थ्यांची संख्या टाकायची, अंगणवाडीसाठी लागू आहे. लगेच बी नंबरचा पॉईंट आहे की मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली मुलांची संख्या, त्यांची संख्या लिहायची, मुलं आणि मुलीची. आता सी पॉईंट आहे याच्यामध्ये की विशेष प्रशिक्षण कोण आयोजित केलेले आहे, कोणी आयोजित करते त्यासंबंधी माहिती दिली. डी आलेला इथं डी पॉईंट की हू कन्स्ट्रक्ट द स्पेशल ट्रेनिंग, ड्रॉपडाऊन करून आलेला आहे. हे सर्व माहिती तुम्ही ती वाचून जनरल माहिती ती आपण भरू शकतो. त्यानंतर आपण आता पुढचा पॉईंट घेऊया, तो अंगणवाडीचा पॉईंट आहे. 1.44 चालू वर्षात उपचारात्मक अध्यापनासाठी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या. उपचारात्मक अध्यापनासाठी आपल्या शाळेमध्ये जे केले जाते पुनर्भरणसाठी विद्यार्थ्यांच्या, अपात्रत विद्यार्थ्यांसाठी किंवा मग शैक्षणिकदृष्ट्या जे क्षमता कमी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी करंट इयरमध्ये म्हणजे ह्या वर्षामध्ये असेल तर ते इथं नमूद करायची आहे. त्याच्यानंतर मग लर्निंग इन्व्हान्समेंट क्लासेसमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे. अटेंडन्स टू लर्निंग इन्हान्समेंट म्हणजे समृद्धता. आता पुढचा पॉईंट आहे की डिटेल ऑफ द व्हिजिट टू द स्कूल ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे प्रिव्हियस म्हणजे मागच्या वर्षी, बरोबर, मागच्या वर्षी आपल्या शाळेमध्ये ज्यांनी व्हिजिट केलेली त्यांची माहिती लिहायची. नंबर ऑफ द अकॅडमिक इन्स्पेक्शन, त्या वर्षामध्ये किती इन्स्पेक्शन झालेले आहेत त्याची संख्या लिहायची. नंबर ऑफ द व्हिजिट बाय द BRC कॉर्डिनेटर, BRC कॉर्डिनेटमधून जे आले असेल त्यांची इथं संख्या लिहायची. त्याच्यानंतर BRC BO ऑफिसमधून ब्लॉक लेवलवरनं कोणी आलं, डिस्ट्रिक्ट लेवलवरून, स्टेट लेवलवरून कोणी आलं असेल तर त्यांची माहिती आपल्याला इथं नमूद करायची. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा, RT निकषानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापना करण्यात आली का. ओ यस, बरोबर, करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मग बी पॉईंट ब्लॉक केलेला आहे. त्याच्यानंतर सी पॉईंटसुद्धा इथं सी पॉईंट दिलेला आहे. सी पॉईंट डिस्कस करू आपण. मागील शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकांची संख्या इथे लिहायची. आपले जे व्यवस्थापन समितीच्या बैठका आहेत त्यांची संख्या इथे लिहायची. त्याच्यानंतर डी पॉईंटमध्ये आपल्या समितीने, व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार केला आहे का किंवा आपण करून घेतलेला आहे का. बस त्याचं इथं यस वर नो करायचं आहे. त्यानंतर 1.48 मध्ये आपण आता पाहूया की कसली माहिती देण्यात आलेली आहे. शाळा इमारत समिती स्थापन करण्यात आलेली आहे का. आता बघा प्रत्येक शाळेमध्ये मी वाचून दाखवतो, याचा अर्थ तुमच्या जवळ असेल तर होय करा, नसेल तर नो करा. शाळा, आता ए जो पॉईंट आहे याच्यामध्ये SBC म्हणजे शाळा इमारत बिल्डिंग कमिटी, स्कूल बिल्डिंग कमिटी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. बी पॉईंट आहे शाळेने तिची शैक्षणिक समिती स्थापन केलेली आहे का. शैक्षणिक समिती, एज्युकेशनल कमिटी तयार केली असेल तर यस करा, नसेल तर नो करा.
त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये शिक्षक पालक संघटना म्हणजे शिक्षक पालक कमिटी तयार केलेली आहे का, असोसिएशन आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि जर कधी हो असेल, ही जर कमिटी तयार केली गेली असेल, पॅरेंट टीचर असोसिएशन तयार केली असेल, येस असेल तर येस, असेल तर त्यांची इथं मीटिंगची संख्या इथं आपल्याला नमूद करायची आहे, नसेल तर इथं हे ब्लॉक होऊन जाईल, असेल तर नमूद करायची. शाळेमध्ये बहुवर्ग युनिट आहेत का. आता बहुवर्ग युनिट म्हणजे बहुवर्ग अध्यापन करतो ना आपण, एक खोली असेल किंवा एका खोलीमध्ये आपण अनेक वर्ग घेऊन करत असतो, त्यासाठी येस करा किंवा नो करा. यस केलं असेल तर खालील मेनू ओप होईल, सिलेक्ट करा, क्लासेस सिलेक्ट करा, सिलेक्ट केल्यानंतर मग वर्ग करा, वर्ग सिलेक्ट करा, आणि वर्ग सिलेक्ट केल्यानंतर इथं विद्यार्थी संख्या लिहा. आता 1.50 शाळा संकुलाचा भाग आहे का. बघा, इन द स्कूल पार्ट ऑफ अ स्कूल कॉम्प्लेक्स, येस ऑर नो. आपलं इथं नो येईल, आपल्या जवळ कॉम्प्लेक्सचा काही भाग नाही आहे. त्याच्यानंतर पुढे शाळा संकुलसाठी हब शाळा आहे का. हब शाळासुद्धा नाही येणार आहे. हब शाळा म्हणजे अत्याधुनिक सर साधन सुविधा पुरवण्या येतात, तिथं तो मुद्दा लागू होईल. आता सहसा दिल्लीतील ज्या शाळा चालू झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो की हब स्कूल चालू केलेले आहेत. केजरीवालनी त्यांनी देखील त्यांचं नाव येतं ते. त्यानंतर मग नेक्स्ट पेज असेल तर खाली त्यांची संख्या लिहायची आहे जर कधी हब स्कूल असेल तर. आता पुढचा मुद्दा, अवेलेबिलिटी ऑफ फ्री टेक्स्ट बुक टीचिंग लर्निंग मटेरियल. बघा, हे आपल्या शाळेला जे मटेरियल मिळालेलं आहे त्यासंबंधी आता माहिती मिळणार आहे आपल्याला. सर्वात पहिला मुद्दा जो आहे आपला 1.52.1, मोफत पाठ्यपुस्तक संच मिळाले आहे का. प्रायमरीला होय असेल तर होईल, या सर्वांना मिळतात, होईल या. आणि ते कधी मिळालेले आहेत, शैक्षणिक वर्षात कोणत्या मिळाले ते, हे करंट इयरची माहिती इथं भरायची. बघा, हे जे पॉईंट आहेत ना, पहिले 2-3 पॉईंट, याच्यामध्ये करंट इयरची माहिती भरायची. यावर्षी जे पुस्तक मिळाले होते त्यांची माहिती भरायची आहे. आपल्याला कधी जूनला मिळाले होते, जुलैला मिळाले होते, बरोबर. आपले मिळालेले जे महिना आहे तो इथं सिलेक्ट करा. जून, समजा मी जून केला, जून इथं आलेला आहे. त्यानंतर मग TLM उपलब्ध आहे का प्रत्येक इयत्तेसाठी. TLM मीन्स टीचिंग लर्निंग मटेरियल. हो, प्रत्येकासाठी सर्व शिक्षा अभियान असो या समग्र शिक्षा अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना टीचिंग मटेरियल भरपूर प्रमाणात उपलब्ध करण्यात येत आहे. मी येस केलेलं आहे इथं. त्यानंतर मग पुढील पॉईंट आहे की होय असल्यास तर TLM प्रदान केलेल्या मुलांची संख्या कोणाला प्रदान केलेली, आणि गणित पेटी जे असेल तर गणित पेटी, इंग्लिश पेटी हे सर्व त्याच्याच प्रकारे त्यांची संख्या इथं नमूद करायची आहे. त्यानंतर मग मागील शैक्षणिक वर्षामध्ये श्रेणीबद्ध पूरक साहित्य मिळालेले आहे का. सप्लिमेंटरी मटेरियल जे असतं ते मिळालं आहे का. ते वरचा पॉईंट जो आहे तो यस केला असेल तर खाली त्याची माहिती येईल, असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक जे साधन असतं ते मिळालेलं आहे का. त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे की नंबर ऑफ द बुक्स इन द स्कूल लायब्ररी. आपल्या स्कूलच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मिळालेली आहेत का, मिळाले असेल तर त्यांची संख्या लिहायची आहे. त्यानंतर मग लायब्ररीची पुस्तके किती वेळा वाचली गेलेली आहेत, त्या कोणत्या वर्गानुसार त्यांची माहिती इथं लिहायची आहेत. आपलं इथं रजिस्टर असतं लायब्ररीचं, ग्रंथालयाचं, त्या रजिस्टरवरनं आपल्याला इथं माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की शाळेने पिअर लर्निंग सुरू केलेले आहे का. यस असेल तर येस लिहा, नो असेल तर नो लिहा. त्याच्यानंतर मग पुढचा पॉईंट आहे व्हेनेवर द प्ले मटेरियल गेम्स अँड स्पोर्ट इक्विपमेंट अवेलेबल फॉर ईच ग्रेड. प्रत्येक वर्गासाठी शालेय साहित्य उपलब्ध आहे का, यस और नो. सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्याच्यानंतर मग पुढील आलेलं आहे की वरचे 2 मुद्दे आपल्याला लागू नाही आहेत म्हणून ते आपल्याला भरता येणार नाहीत, हे 2 मुद्दे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे शालेय शिक्षकांनी शिकवण्यासाठी अध्यापन साहित्य तयार केलेले आहे का. म्हणजे टीचिंग एड्स आपण तयार केलेले आहेत का. असेल तर प्रत्येक वर्गाची इथं माहिती आहे, यस करा. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, तुमची 8वीपर्यंत असेल तर 8 येईल. प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केलेले आहेत का. त्यानंतर सक्रियपणे शैक्षणिक संवर्धन उपक्रम राबवले जाता की नाही, किंवा प्रोजेक्ट, ग्रुप वर्क, व्हर्च्युअल लॅब, क्लास किंवा क्विज, चर्चात्मक, सर्जनशील खेळ इत्यादी जे असतात आपले एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी जे असतात त्या राबवले जातात का. ते असेल तर यस करा, नो असेल. प्रत्येक वर्गाची माहिती इथं भरायची आहे. त्याच्यानंतर पुढील टोटल नंबर ऑफ द हार्ट स्पॉट
आयडेंटिफाय इन द लर्निंग आउटकम्स. बघा, लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती. लर्निंगमध्ये जे विद्यार्थी असतात की ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांना हार्ड स्पॉट ते जे असतात त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे त्याबद्दल माहिती द्यायची आहे किंवा माहिती इथं संख्या लिहायची आहे. त्याच्यानंतर पुढील मुद्दा आहे नंबर ऑफ द स्टुडंट रिसीव द ओरिएंटल ऑफ द सायबर सेफ्टी. सायबर सेफ्टीबद्दल जे आहे त्याबद्दल काही आपण त्यांना माहिती दिलेली आहे किंवा काही त्यासंबंधी काही उपक्रम राबवले असतील तर त्यांची इथं माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर पुढील शेवटचा मुद्दा आहे तो की सायको आणि सोशियल ऑप्शन्समध्ये त्यांच्या ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे का. सायको म्हणजे मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याबद्दल त्यांच्या काहीतरी ट्रेनिंग किंवा माहिती देण्यात आली की त्याबद्दल हा पॉईंट आहे. आता नेक्स्ट पुढचं घेऊया आपण, शाळा इमारत स्थिती. आता बघा, फिजिकल फॅसिलिटी अँड इक्विपमेंट इन स्कूल. शाळेमध्ये ज्या फिजिकल फॅसिलिटी आहेत आणि इक्विपमेंट म्हणजे साहित्य त्याबद्दल माहिती दिली. स्टेटस ऑफ द स्कूल बिल्डिंग. स्कूल बिल्डिंगचे स्टेटस द्यायचे, मध्ये अद्ययावत स्थिती सांगायची आपल्या इमारतीची अद्ययावत आपली गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेनू केला का प्रायव्हेट आहे का, आपली जी इमारत ही प्रायव्हेट आहे रेंटने म्हणजे भाड्याने. भरपूर जिल्हा परिषद शाळासुद्धा आहेत की ज्या जिल्हा परिषदच्या असून त्या भाडेतत्वावर करारावर आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची आहे का, त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटची असून ती फ्री ऑफ बिल्डिंग रेंटने दिलेली आहे का. त्याच्यानंतर बिल्डिंग इज अंडर कन्स्ट्रक्शन. एखादी बिल्डिंग बांधकाम चालू असतं त्यासाठी हा मुद्दा लागू होईल. म्हणजे हे वाचून घ्यायचं. वाचल्यानंतर आपल्याला ते ऑटोमॅटिक मागच्या वर्षाचं फील्ड येणार आहे. फक्त काही बदल असेल तर त्यांनी ती भरायची. टाईप ऑफ द बिल्डिंग. त्याच्यानंतर आपली जी बिल्डिंग दिलेली इमारत गव्हर्नमेंटची असल्यानंतर तिची कोणत्या प्रकाराची. टोटल नंबर ऑफ द ॲक्टिव्ह बिल्डिंग ब्लॉक ऑफ द स्कूल. ॲक्टिव्ह बिल्डिंग म्हणजे बघा एक, आता इमारतीचा अर्थ काय घ्यायचा की छत. आपल्या इथं 2 इमारत असतात, आता 3 वर्ग असतील म्हणजे 3 इमारतीने झाला. 3 वर्गची एक इमारत ज्याचा पूर्ण स्लॅब एक असेल, एक स्लॅबची त्याच्या अंतर्गत किती खोली असेल ती एक इमारत झाली. अशा ज्या आपल्या 3 वर्ग खोली आणि एक ऑफिस मिळून आपल्या तर 2 इमारत होतील, 2 वेगळे स्लॅब असतील तर ह्या पद्धतीने करा. त्याच्यानंतर पक्के बिल्डिंग आहे तर ती लिहायची. त्याच्यानंतर मग ही जी बघायची कच्चे बिल्डिंग आहे किंवा टेंट आहे किंवा मग बांबू आहे की हे प्रकार आहे मागच्या वर्षाचा सेम येणार आहे. आपण जो भरला असेल, तुमची इमारत आली असेल, बांधकाम झालं असेल किंवा एखाद्याची बिल्डिंग पडली असेल भूकंपाने तर ती माहिती बदलायची किंवा ॲज इट इज ही माहिती जशी तशी राहणार आहे. टाईप ऑफ द बाउंड्री वॉल. तुमच्या शाळेला कोणती बाउंड्री आहे, कच्ची आहे, पक्की आहे किंवा मग बांबूची केलेली आहे, नो बाउंड्री वॉल आहे किंवा ऑदर आहे का पार्टिशन करून घेतलेलं आहे किंवा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम चालू आहे ते बघायचे. ते सुद्धा मागच्या वर्षी ॲज इट इज जशा पद्धतीने आपण भरली होती ते येणार आहे. बहुतेक माहिती इथं मागच्या वर्षीच येणार आहे. फक्त वाचून घ्या, समजून घ्या आणि जिथं आवश्यक आहे तिथं बदल करा. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. फक्त वाचन करून माहिती करून आपल्याला आवश्यक तिथं आपल्याला बदल करायचा आहे. त्यानंतर 2.4ची माहिती दिलेली आहे. डिटेल ऑफ द क्लासरूम अवेलेबल इन द स्कूल. आपल्या शाळेमध्ये आता बघा इथं इमारतची माहिती होती आणि इथं त्या इमारतच्या अंतर्गत जे वर्ग खोल्या आहेत त्या वर्ग खोल्यांची माहिती. क्लासरूम फॉर द इन्स्ट्रक्शनल पर्पज. आता प्री प्रायमरी आणि प्रायमरी. प्री प्रायमरी आपल्या इथं नाही आहे. प्रायमरीसाठी आपल्याला भरायचे आहे की शिकवण्याच्या उद्देशाने किती वर्ग खोल्या आपण वापरतो. तर आमच्या इथं 2 आहेत किंवा आपल्या इथं 1 असेल तर 1 लिहा, 2 असेल तर 2 लिहा. शिकवण्याजोगी जे आपण अध्ययनासाठी ज्या वापरतो त्या वर्ग खोल्यांची संख्या इथं लिहायची आहे. करंट नॉट इन यूज. आता जी एखादी वर्ग खोली असेल जी वापरण्यात येत नाही त्याची संख्या इथे लिहायची. टोटल नंबर इथं ऑटोमॅटिक येणार आहे. नंबर ऑफ द क्लासरूम अंडर कन्स्ट्रक्शन. बांधकाममध्ये एखादा वर्ग खोली असेल जी बांधकाममध्ये आता चालू आहे, सध्या चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर तिची संख्या लिहा. 3 नंबरचा पॉईंट आहे जीर्ण झालेल्या इमारतीचा माहिती इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर 2.4 डिटेल ऑफ क्लासरूम बाय कंडिशन. आता क्लासरूम ज्याची कंडिशन पाहिजे, कंडिशन म्हणजे पक्का, आपली वर्ग खोली पक्का. त्याच्यानंतर मग अर्धपट पक्के, कच्चा किंवा टेंटमध्ये आहे का. इथं बघा 3 प्रकार आहे. या चारींची जी आहे, चारींची अवस्था कशी आहे, गुड कंडिशनमध्ये आहे, ते चांगल्या पद्धतीत आहेत. थोडाफार रिपेरिंगची आवश्यकता आहे किंवा मेजर रिपेरिंग म्हणजे मोठी दुरुस्तीची आवश्यकता आहे की ते इथं लिहायचं आहे. आणि यांची टोटल संख्या, आपल्या वर्ग खोल्यांची टोटल संख्या 1 झाली पाहिजे. त्याच्यानंतर 2.4 शाळेत उपलब्ध वर्ग खोल्यांव्यतिरिक्त इतर वर्ग खोल्यांची एकूण संख्या ती इथं नमूद करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढच्यात आपल्याला शाळेतील टॉयलेट फॅसिलिटी जे आहेत त्याबद्दल माहिती घ्यायची.
स्कूल हॅव टॉयलेट, आपल्या शाळेमध्ये टॉयलेट का प्रत्येकाच्या इथं टॉयलेट असतं, त्यांची माहिती येस करायची. येस केल्यानंतर इथं माहिती भरायची. नंबर ऑफ द टॉयलेट सीट अवेलेबल, टोटल नंबर बघा बॉईजसाठी गर्ल्ससाठी आणि टोटल इथं आली आहे शेवटी. नंबर ऑफ द CWSN विशेष अपंग मुलांसाठी किती सीट्स आहेत टॉयलेट गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी सेपरेट दिलेलं आहे. नंबर ऑफ द युरिनल अवेलेबल, शाळेमध्ये किती युनिट अवेलेबल आहेत त्यांचीसुद्धा इथं संख्या दिलेली आहे. मागच्या संख्या इथं जशी तशी आलेली आहे. मागच्या वर्षाची काही बदल असेल तर भरू शकता आणि जिथं आलेली नसेल तिथं माहिती भरून नेक्स्ट पुढच्या याच्यावर जायचं आहे. आता बी हा पॉईंट आहे. याच्यामध्ये ही जी वरील माहिती भरली होती आपण डिटेल ऑफ द टॉयलेट यांपैकी 2.5A यापैकी कार्यात्मक म्हणजे चालू असलेले जे टॉयलेट आहे त्याच्यामध्ये फ्लश म्हणजे पाणी वाहण्याची सुविधा, फ्लश जे दिलेले आहे का, पाण्याची साफसफाईची वाहते पाण्याची सुविधा कोणत्या टॉयलेट आणि युरिनलमध्ये दिलेली आहे त्यांची संख्या इथं लिहायची आहे. आता सी पॉईंट आहे. इन हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ द सोप अवेलेबल नियर टॉयलेट युरिनल बॉक्स. बघा म्हणजे आपला जे बाथरूम आणि टॉयलेट्स आहेत त्यांच्याजवळ युरिनल सीट्स आहेत त्यांच्याजवळ हँड वॉश सिस्टीम आहे का, हात धुण्यासाठी साबण बिबन नंतर मग सॅनिटायझर असेल तर ते किंवा नॅपकिन यांची सुविधा देण्यात आलेली आहे का. नंतर ड्रिंकिंग वॉटर इज अवेलेबल इन द स्कूल प्रिमायसेसमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध केली आहे का नाही. इफ देन फिल फॉलोइंग डिटेल्स 1, जर कधी वरचं 1 केलं असेल तर खाली डिटेल्स आपल्याला करायच्या. 2 असेल तर येणार नाही, असेल तर मग सोर्स पाण्याचा सोर्स कोणता आहे, हँडपंप बोर किंवा हे आलेलं आहे. त्याच्यानंतर अवेलेबल असेल तर 1 करा, नसेल तर नो करा. आणि फंक्शनल म्हणजे ते कार्यरत आहे का, चालू आहे का, कार्यान्वित आहे का, ते बंद पडलेलं नसेल ते कार्यरत. त्याच्यानंतर मग टॅप वॉटर पॅकेज बॉटल सिस्टीम किंवा ओदर जे असेल ते सर्व आपण मागच्या वर्षाच्या जसं तसं इथं येणार आहे. फक्त तुम्ही वाचून घ्या, व्हिडिओ मोठा होणार नाही म्हणून मी खूप लहान गोष्ट वाचून तुम्हाला दाखवत नाही, एकदम कॉमन शब्द आहेत बाकीचे. त्यानंतर मग वॉटर प्युरिफायर RO इज अवेलेबल इन द स्कूल, आपल्या शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि तिसरा पर्याय आहे पण नॉट इन कंडिशन म्हणजे फंक्शनल म्हणजे चालू अवस्थेमध्ये नाही. द ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी इज टेस्ट फॉर द वॉटर टेस्टिंग लॅब, आपण जे पिण्याचं पाणी ते लॅबकडनं टेस्ट केलं आहे का आणि त्याचं सर्टिफिकेट असतं म्हणून असेल तर येस करा किंवा नो करा. शाळेत पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची तरतूद केली आहे का, 2.7 इथं दिलेलं आहे बघा. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. आहे पण केलेली आहे पण आता ते सध्या वापरामध्ये येत नाही, खराब झालेली आहे असं करता. वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात त्याला. आता 2.8 मध्ये साबणाने हात धुण्याची सुविधा उपलब्ध आहे का, जेवण करण्यापूर्वी किंवा जेवण केल्यानंतर. होय असेल तर यस लिहा, नसेल तर नो लिहा. यस असेल तर इथं नंबर ऑफ द वॉश पॉईंट इथं येणार आहे, ती संख्या लिहा. विद्यार्थी संख्येनुसार काहीतरी प्रमाण असतं ते. शाळेत वीज जोडणी उपलब्ध आहे का. 2.9 इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इज अवेलेबल इन द स्कूल, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. वेदर द सोलर पॅनल अवेलेबल इन स्कूल, जर कधी सोलर पॅनल आपल्याला शासनाकडे आलेले असतात त्या शाळांनी यस करा, नसेल तर नो करा. ही बी माहिती मागच्या वर्षाची ॲज इट इज येणार आहे. याच्यात काही बदल झाला असेल तर तुम्ही वाचून नीट करा, काही नसेल तर तो जसा तसा सेव्ह करून घ्या. त्यानंतर 2.10 शाळेतील लायब्ररी सुविधा बुक आणि रीडिंग कॉर्नर आहे का. बघा लायब्ररी आहे का शाळेमध्ये, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केलं असेल तर ते सर्व बुक्स नंबर्स आणि NCERT कडनं आलेले आहेत का, कुठून आलेले आहेत ते सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागेल. बुक बँक आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर त्यांची संख्या लिहा, मागच्या वर्षाची संख्या इथं आलेली सेव्ह झालेली आहे. रीडिंग कॉर्नर म्हणजे वाचन कोपरा आपण म्हणतो त्याला, शाळेमध्ये वाचन कोपरा केलेला आहे का, वाचन कोपरा केला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. वाचन कोपरामध्ये किती पुस्तक अद्ययावत अवस्थेत आहेत ते लिहा. शाळेत पूर्ण वेळ ग्रंथपाल आहे का, आपल्या शाळेमध्ये फुल टाईम लायब्ररियन आहे का. नो असेल तर नो करा. त्याचे सी पॉईंट आहे सबस्क्राईब द न्यूजपेपर मॅगझिन, आपल्या शाळेमध्ये न्यूजपेपर किंवा मॅगझिन येत असतो. मॅगझिन म्हणजे आपलं जीवन शिक्षणसुद्धा चालू असतं, ते सुद्धा असेल तर यस करू शकता आपण तिथं. त्याला 2.11 शाळा सुविधांच्या विस्तारासाठी जमीन उपलब्ध आहे का. सुविधासाठी आपल्याला जे नवीन सुविधा किंवा बाथरूम किंवा कोणती गोष्ट असतं त्यासाठी बांधकामे असतं तर त्यासाठी जागेची आवश्यकता ते आहे का, असेल तर यस किंवा
नो करा. 2.12 शाळेत खेळाच्या मैदानाची सुविधा उपलब्ध आहे की नाही. 2.8 प्लेग्राऊंड फॅसिलिटी आपल्याला शाळेमध्ये अवेलेबल आहे का, असेल तर नो यस करा, नसेल तर नो करा. आणि जर कधी नसली तर मग शाळेच्या मुलांना मैदान खेळ खेळण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रिया कलांसाठी महानगरपालिकाच्या उद्यानात आपण व्यवस्था केलेली आहे का, म्हणजे पर्यायी व्यवस्था केलेली आहे का, त्याची माहिती तिथं यस और नो दिलेली आहे. तो पॉईंट आहे. त्याच्यानंतर आता 2.13 मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे का, हेल्थ चेकअप झालेलं आहे का स्टुडंटचं, असेल तर यस, नसेल तर नो. यस असेल तर तिथं त्यांची संख्या लिहायची आहे. मापदंड ते झालं, ते नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती मागच्या वर्षाप्रमाणेच भरायचं आहे. पॉईंट इफ यस असेल तर मागील सत्रा दरम्यान शाळेतील केलेल्या एकूण आरोग्य तपासण्यांची संख्या इथे लिहायची. समजा आपण इथं यस केलेलं आहे बघा, चेकअप झालं असेल तर इथं विद्यार्थी संख्या लिहायची आहे, किती विद्यार्थ्यांचे चेकअप झालं होतं. त्याच्यानंतर मग आरोग्य तपासणी केल्यानंतर त्याचं जे मापदंड असतात ते इथं लिहायचे, की हाईट चेक केलं का, वेट चेक केलं का, आय डेंटल, हे बाकीचे सर्व जे माहिती ती यस वर यस नो करायची आहे. त्याच्यानंतर मग बी पॉईंट आहे, लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या जंतनाशक गोळ्या ह्या आपल्या इथं दरवर्षी दिल्या जातात, ते लिहायचं आहे. टॅबलेट गिविंग द चिल्ड्रन कोणत्या दिलेल्या आहेत ते लिहायचे. नॉट गिवन ते लिहायचं. त्याच्यानंतर मग फॉलिक ॲसिडच्या आयरन अँड फॉलिक ॲसिड टॅबलेट गिवन द चिल्ड्रन त्या दिलेल्या आहेत का, ते लिहायचे. यस और नो दरवर्षी दिले जातात. त्याच्यानंतर मग डी पॉईंट आहे, शाळा वार्षिक आरोग्य नोंदणी ठेवते की नाही. स्कूल मेंटेन द ॲन्युअल हेल्थ रेकॉर्ड, आपल्या वर्षाचं आपल्या शाळेमध्ये वर्षाचं हेल्थ रेकॉर्ड आपण ठेवलेलं आहे का, आणि ते यस असेल तर यस, नो. आता ई नंबरचा पॉईंट, शाळेत थर्मल स्कॅनर उपलब्ध आहे का. आता हा एक पॉईंट इथं नवाळलेला आहे, कारण की कोरोनामुळे प्रत्येक शाळेमध्ये ते असणं आवश्यक आहे, म्हणून इथं यस करा, नसेल तर नो करा. फर्स्ट एड फॅसिलिटी उपलब्ध आहे का, बघा म्हणजे प्रथमोपचार सुविधा आपल्याला उपलब्ध आहे का, प्रत्येक शाळेमध्ये असते. नसेल तर आपण ती मिळवू शकतो ग्रामपंचायतीकडनं किंवा मग आरोग्य विभागाकडनं. त्याच्यानंतर मग जीचा पॉईंट आहे, जीव वाचवणारी आवश्यक औषधे शाळेत उपलब्ध आहेत का. शाळेमध्ये आवश्यक असलेली जी गोळ्या असतात त्या आपल्याला शाळेमध्ये अवेलेबल ठेवतो की नाही ठेवतो. यस असेल, होय असेल तर यस करा, नसेल तर नो करा. 2.14 आता पुढचा मुद्दा आहे, अपंग मुलांसाठी शाळेच्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी रॅम्प सुविधा आहे का. आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये रॅम्प करण्यात आलेला, प्रत्येक इमारतीला रॅम्प आहे. मग आपल्या शाळेत रॅम्प आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आता 2.15 2.15 पॉईंट आहे, शाळेत विशेष शिक्षक आहेत का, विशेष शिक्षक जे आहेत ते आहेत का, असेल तर यस करा किंवा नो करा. त्याच्यानंतर शाळेत किचन शेड पुढचा मुद्दा आहे. 2.16 मध्ये की किचन गार्डन उपलब्ध आहे का, येस असेल तर यस किंवा नो करा. अवेलेबल इन स्कूल, त्याच्यानं किचन शेड अवेलेबल इन स्कूल, किचन शेड आपल्या शाळेला आलेला आहे का, बी पॉईंट. त्याच्यानंतर 2.17 मध्ये शाळेत कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन आहे का. प्रत्येक वर्गामध्ये डस्टबिन ठेवणे आवश्यक आहे, मग त्यासाठी आपल्या शाळेच्यासाठी आपण डस्टबिन तयार केलेले आहेत का. इच क्लासरूम, प्रत्येक क्लासरूममध्ये ठेवलेले आहेत, नो किंवा यस ते लिहायचे. टॉयलेट जवळ आहे का, किचनमध्ये आहे का, इथं प्रत्येक ठिकाणी यस वर नो लिहायचं आहे. आणि यस. त्यानंतर 2.18 शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी फर्निचर आहे का, होय सर्वांसाठी आहे. या शाळेमध्ये फर्निचर नसेल त्यांनी इथं नो करा, असेल तर त्या पद्धतीने माहिती भरा. आता पुढचं पान घेऊ आपण, पेज 2.19 आपलं चालू आहे. आता द फिजिकल फॅसिलिटी इक्विपमेंट इन स्कूल, त्याची इथं माहिती फक्त 2 पॉईंट आहेत. त्या पहिल्या पॉईंटमध्ये इथे लिहिलं आहे की हेडमास्टर टीचर प्रिन्सिपलसाठी सेपरेट रूम आहे का, म्हणजे खोली आहे का, ऑफिस, असेल तर यस करा, नो करा. त्यानंतर मग सेपरेटेड रूम फॉर लायब्ररीसाठी आपल्या शाळेमध्ये एक वेगळी व्यवस्था केलेली आहे का, असेल तर बघा तुमच्या शाळेत काय सुविधा आहे. 2.21 याच्यामध्ये दिलेलं आहे की फॉलोइंग इक्विपमेंट स्कूल हॅव द फॉलोइंग इक्विपमेंट, खालीलपैकी कोणती इक्विपमेंट तुमच्या शाळेमध्ये आहे, अवेलेबल आहे, येस और नो मध्ये माहिती द्यायची आहे. तिसरा प्रकार बी आहे पण आता कार्यरत नाही. आता पहिला आहे की ऑडिओ व्हिज्युअल ऑडिओ व्हिडिओ जे असतात त्यापैकी काही माहिती आहे का. त्याच्यानंतर बी बायोमेट्रिक डिव्हाइस आहे का तुमच्या शाळेमध्ये, असेल तर यस, नसेल तर मग नो करा. आणि असेल नसेल आणि कार्यरत नसेल तर त्या पद्धतीने तिसरा पॉईंट भरा. चला पुढचा पॉईंट घेऊया आपण आता.
2.22 कॉम्प्युटर और डिजिटल इक्विपमेंट स्टेटस. आपल्या शाळेमध्ये डिजिटल शाळा सर्व झालेल्या आहेत म्हणून या बहुतेक गोष्टी आपल्या शाळेमध्ये असतील ते पाहून घ्या. सर्वात अगोदर बघा इथं जे आयटम दिलेले आहेत त्यांच्यापैकी एक एक नाव घेतो आणि ते टोटल नंबर ऑफ द युनिट्स अवेलेबल शाळेमध्ये ते किती अवेलेबल आहेत त्याच्यापैकी फंक्शनल किती आहेत म्हणजे कार्यान्वित किती आहेत. डेस्कटॉप किंवा PC. डेस्कटॉप म्हणजे टेबलावर ठेवणारा CPU, मॉनिटर, माऊस आणि हे जे असतो संच त्याला डेस्कटॉप म्हणतात. आणि लॅपटॉप असेल तर लॅपटॉप म्हणजे फक्त आपला चार्जिंग केबल असते, मुवेबल असतो तो, किंवा नोटबुक असते, नोटबुक एक टॅबसारखा असतो. मग डेस्कटॉप PC आहे का शाळेमध्ये, असतील तर किती, 4 आहेत, 5 आहेत किंवा 6 आहेत, त्यापैकी 2 का 3 कार्यरत आहेत ती संख्या लिहायची. लॅपटॉप आहेत का तुमच्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर टॅबलेट अवेलेबल आहेत का, भरपूर ठिकाणी शासनाकडनं पुरवण्यात आले टॅबलेट किती आहेत नाही त्यापैकी किती कार्यरत आहे. PC विथ द टीचिंग लर्निंग डिव्हाइस आहे का आपल्याजवळ, इंटरग्रेटेड म्हणजे ते आहे का ते लिहायचे. आय थिंक मला वाटतं ते अभ्यासक्रमाला युक्त आहे का ते असेल. डिजिटल बोर्ड आहेत का, त्यांच्यावर मॅग्नेट सिस्टीम, तुझ्या सोल्युशन, SMC लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे त्यासंबंधी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमसाठी कोणते शैक्षणिक साहित्य आहे का डिजिटल. त्यानंतर प्रोजेक्टर भरपूर शाळांमध्ये आलेलं होतं. प्रोजेक्टर आपल्या शाळेमध्ये आहे का, आणि त्याच्यानंतर प्रिंटर, स्कॅनर, त्याच्यानंतर वेब कॅमेरा, स्मार्ट TV आहे लोकवर्गणी तर भरपूर शाळेमध्ये आलेलं आहे. स्मार्ट क्लासरूम आहेत का, त्याच्यानंतर मोबाईल फोन यूज केले जातात का टीचिंगमध्ये, रेडिओ यूज टू टीचिंग रेडिओ यूज केला जातो का. त्याच्यानंतर मन की बातच्या वेळेस भरपूर आपण रेडिओचा वापर केला होता. त्याचं जनरेट पॉवर बॅकअप काही सुविधा आहे का, जनरेटर आहे का, इन्व्हर्टर आहे का, ही सर्व माहिती इथं वाचून भरायची आहे. अतिशय सोपी आहे. त्याच्यानंतर 2.23 शाळेत इंटरनेट सुविधा आहे का, असेल तर यस लिहा, नसेल तर नो लिहा. आपल्या शाळेमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का, असेल तर मग ती त्याच्या माहिती लिहा. बाकी माहिती असेल त्याच्यामध्ये ब्रॉडबँड आहे का, मग कशाने यूज करतात की हॉटस्पॉटने यूज करतात. आता 2.24 शाळेत खालील सुविधा आहेत का. विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा आहे का, लॅब आहे का, कॉम्प्युटर लॅब असेल तर यस करा, नसेल तर नो करा. बी दुसरा पॉईंट का, शाळेमध्ये डिजिटल सामुग्री संसाधन आहेत का, सामुग्री आहे का, सिलेबस असतो ना आपल्याजवळ, कंटेंट असतं विकत घेतलेला असतो तो आहे का. त्याच्यानंतर सीचा पॉईंट आहे की CWSN साठी सहाय्यक तंत्रज्ञान आधारित काही उपाययोजना केलेल्या आहेत का. त्याच्यानंतर बीचा पॉईंट आहे की DTH TV चॅनलचा प्रवेश म्हणजे चॅनल शाळेमध्ये आहे का, DTH घेतलेली आहे किंवा मग TV साठी काही कनेक्शन केलेलं आहे का. त्यानंतर 2.25 शाळेत डिजिटल लायब्ररी केलेली आहे का, डिजिटल लायब्ररी असते ती आहे का. असेल तर मग बुक असतात त्याच्यामध्ये, मोबाईलमध्ये बी आपण स्टोअर करू शकतो, कॉम्प्युटरमध्येही स्टोअर करू शकतो. त्यासंबंधी माहिती असेल तर तिथे लिहा, भरपूर शिक्षकांनी केल्या होत्या. आता 2.26 पुढचा मुद्दा 2.26 नेक्स्ट पॉईंट, अध्यापनासाठी ICT आधारित साधने वापरलेली आहेत का, असेल तर यस लिहा, नसेल तर नो करा. आता पुढचे पेज घेऊ आपण. आता सर्व कार्यरत शिक्षक आणि अकार्यरत शिक्षकांची माहिती घेणार आहोत. बघा याच्यामध्ये 3.1 दिलेलं आहे, नंबर ऑफ द नॉन टीचिंग. आपल्या शाळेमध्ये नॉन टीचिंग काय पद आहेत ते आहेत का. बघा अकाउंटंट म्हणजे लेखापाल, क्लार्क आहे का आपल्या इथं, अकाउंटंट लेखापाल आहे का. त्याच्यानंतर मग लिपिक आपल्या शाळेमध्ये आहे का, पिऊन किंवा लायब्रियन किंवा मग ग्रंथपाल, नाईट वॉचमॅन, हे सर्व आपल्याला 0-0 येणार आहेत आपल्या शाळेमध्ये. जिल्हा परिषद शाळेमध्ये यापैकी काही नसणार आहे. त्याच्यावर 3.2 नंबर ऑफ द टीचिंग स्टॉप इन पोझिशन म्हणजे आपल्या शाळांमध्ये कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांची संख्या इथे लिहायची आहे. सर्वात अगोदर शिक्षक, नियमित शिक्षक जे असतील त्यांचे रेग्युलर टीचर्स म्हणजे नियमित शिक्षक, आपल्या शाळेमध्ये नियमित शिक्षक किती आहेत. त्याच्यानंतर बी पॉईंट आहे की शिक्षक कर्मचारी नियमित नसलेले म्हणजे कॉन्ट्रॅक्टने किंवा अर्धवेळ किंवा मग डेली बेसिसवर काम करतात ते शिक्षक आहेत का. पॅरा टीचर म्हणतो त्यांना आपण, पार्ट टाईम जॉब करतात किंवा मग काही NGOचेही असतात. त्यातला प्रकार काय असेल तर तिथे लिहा. त्यानंतर सी, शाळेत कोणी ट्रान्सजेंडर शिक्षक आहे का म्हणजे शाळेमध्ये कोणी तृतीयपंथी शिक्षक आहे का. धन्यवाद मित्रांनो. तरी आता आपला व्हिडिओ 40 मिनिटाचा झालेला आहे म्हणून पुढचे जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. लवकरच मी पुढचा व्हिडिओ तयार करून आपल्याला शेअर करणार आहे. तरी आपण सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आपल्याला या पद्धतीने मिळणार आहेत. धन्यवाद मित्रांनो.